आणि सध्या संजय राऊत बोलतात, आपण थेट जाऊया. मुख्य प्रतोद म्हणून नेमण्यात आल्याचं पत्र काल आम्ही संसदीय पक्षातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाजी आणि संसदीय कार्यमंत्री जे आहेत केंद्रातले प्रल्हाद जोशी यांना पाठवलेलं आहे. असं नेमकं कारण काय, याच्या मागे काय होतं? तर कारण असं नाही आहे. आता पुढल्या काही काळामध्ये 2.5 वर्षामध्ये अनेक निर्णय होतील, कामाला गती मिळायला पाहिजे. भावना गवळी उत्तम काम करत होत्या, पण त्यांच्या काही कायदेशीर लढाया चालू असल्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये अटेंड करता येत नाही पार्लमेंट. अनेकदा असं दिसलं की पार्लमेंटला त्या कमी येतात, कारण त्यांच्या काही कायदेशीर पेचामध्ये त्या सापडल्या होत्या मधल्या काळामध्ये. अशा वेळेला तिकडे पार्लमेंटला माणूस हजर पाहिजे, उपस्थित पाहिजे. चीफ व्हीप म्हणून, गटनेते म्हणून विनायक राऊत आहेतच, पण चीफ व्हीपची फार गरज असते अशा वेळेला. काही व्हीप काढायचे असतात, काही आदेश काढायचे असतात. त्याच्यामुळे मग हा सगळ्यांशी बोलून घेतलेला निर्णय आहे उद्धवजीने, त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली. तर आपल्या जे शिवसेनेचे जे 9 नेते होते त्यापैकी एक असलेल्या आनंद अडसूळ यांनी देखील काल राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्यावरसुद्धा गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून ईडीनं कारवाई केल्याचं वृत्त आम्ही वाचत होतो. त्यांच्या घरावरसुद्धा ईडीच्या धाडी त्या काळात पडल्या होत्या. त्यांच्या संदर्भातसुद्धा ईडीकडून अनेक बातम्या पसरल्या जात होत्या. भारतीय जनता पक्षाकडून ईडी आणि अडसूळ यांच्या संदर्भातल्या काही बातम्या येत होत्या. पण आज मी वृत्तपत्रात वाचले, त्याच्यावर त्या पक्षप्रमुखांचा विषयी आम्ही चर्चा करू. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप? बताइए क्या है कि इस्तीफा ठीक है. इस्तीफा दिया है ऐसा मैंने मीडिया के माध्यम से सुना है और पढ़ा है. आनंदराव अडसूळ जी के बारे में भी मैंने 1 साल से देख रहा हूँ. उनके ऊपर ईडी की कार्रवाई चल रही थी और अडसूळ जी बोल रही थी कार्रवाई गलत, फिर भी उनको दबाने की कोशिश चल रही थी. उनके घर पर रेड्स भी हो गए. उनके ऊपर कठोर कार्रवाई करने का ईडी का प्रयास था, ऐसे बोल रहे थे. हमने अखबार में पढ़ा है. भारतीय जनता पार्टी के कुछ नेता तो उनको अरेस्ट करने की बात कर रहे थे ईडी के माध्यम से. इस प्रकार के दबाव बहुत से नेताओं पर है. आज मैंने आपके माध्यम से देखा कि अडसूळ जी ने इस्तीफा दिया है. सर, जितेंद्र नवलन यांची SIT चौकशीतून थांबवण्यात आलेली आहे. हा सर, खूप मोठा आज सकाळी मुंबई पोलिसांनी त्याच्यामध्ये चौकशी. इस प्रकार के दबाव बहुत से नेताओं पर है. आज मैंने आपके माध्यम से देखा कि अडसूळ जी ने इस्तीफा दिया है. सर, जितेंद्र नवलन यांची SIT चौकशीतून थांबवण्यात आलेली आहे. हा सर, खूप मोठा आज सकाळी मुंबई पोलिसांनी त्याच्यामध्ये चौकशी चालू होती. SIT चौकशी ती थांबवलेली आहे. असं जर असेल तर ते दुर्दैव आहे. त्यांची चौकशी थांबवली असेल, मुळात त्यांची चौकशी का सुरू होती आणि ती का थांबवली हे चौकशी थांबवण्याचे आदेश देणाऱ्यांनी लोकांना सांगायला हवं. मी याच्याविषयी जास्त बोलणार नाही, कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आधीच्या सरकारनं ही चौकशी का लावली, त्याच्या मागची कारणं काय होती हे पाहायला हवं होतं. मी त्याच्यावर जास्त या क्षणी बोलत नाही, मी माहिती घेऊन बोलतो. तर 77 झालं, याचा इफेक्ट मी याच्याविषयी आता बोलणार नाही, मी माहिती घेऊन बोलतो. तो हिंदी में जानना चाहेंगे नौलानी? मैं अभी नहीं बात करूँगा, मेरे पास जानकारी नहीं. सर, उद्या नाशिक दौरा आहे, कशा मी पद्धतीने आत्ता नाशिकला निघालो. बोला, अजून काय आहे? शिंदे गटाचे आमदार म्हणतात की आम्ही तुमच्यामुळे बाहेर पडला, तुमच्यावर संपून टीका करत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, जो अपेक्षा या प्रश्नाची गरज आहे. सर, काय वाटतं आपल्याला? अनेक आमदार आहेत शिंदे गटातले ज्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे पक्ष सोडला. काल अनेकांची वक्तव्य आली. जेव्हा त्यांनी मुंबईतून पलायन केलं तेव्हा ते असं म्हणत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. पहिल्या दिवशी की हिंदुत्व अडचणी झाल्यामुळे आम्ही बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो. तिसऱ्या वेळेला त्याने सांगितलं की पक्षातले काही लोक हस्तक्षेप करत होते आमच्या विभागात म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि चौथ्या वेळेला
ते माझ्याविषयी सांगतायत. नक्की त्यांनी पक्ष का सोडला, तो पक्ष म्हणजे बंडखोरी किंवा हा जो काय त्यांची जी काय त्यांनी पाऊल उचललं ते का उचललं यासाठी त्यांनी एक स्वतःची कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमच्या आहेत, आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा, गोंधळू नका. माझं असं म्हणणं आहे की कन्फ्यूज मत होना, लोगों को गुमराह मत करना. आप एक बार तय कर लीजिए. एकदा तुम्ही ठरवा की तुम्ही नक्की का गेलेला आहात. राष्ट्रवादीने निधी दिला नाही म्हणून गेलात, हिंदुत्वासाठी गेलेला आहात. जर तुम्ही हिंदुत्वासाठी गेला असाल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आणि हिंदुत्व आमचं मजबूत असताना सुद्धा ज्या भारतीय जनता पक्षानं आमची युती तोडली तेव्हा यातल्या लोक कोणीच काही बोलले नाही. मग हिंदुत्व कोण? 2019 साली याच हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावरती ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे? आदित्य ठाकरे असतील, पक्षाचे इतर लोक असतील, त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करून आम्ही त्यांच्यामुळे पक्ष सोडला, ह्यांच्यामुळे पक्ष सोडला, संजय राऊतांमुळे पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला. नक्की काय? तेव्हा या जे लोक आहेत त्यांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं याच्याविषयी त्यांनी एकमत त्यांनी केलं पाहिजे. मी स्वतः व्यक्तिशः कधीही सरकारी कामात पडलो नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. संघटनेच्या कामातच मी आहे, सामनाचं काम करतो, पक्षाची भूमिका मांडतो. मुख्यमंत्र्यांच्या आसपास मला तुम्ही फार क्वचित पाहिलं असेल, ते पण संघटनात्मक काम असेल तरच. मंत्रालय असेल, विधान भवन असेल किंवा इतर शासकीय कामा जागा असतील, संजय राऊत मला कधीच दिसणार नाही. त्याच्यामुळे माझं त्यांना आव्हान आहे सगळ्या माझ्या त्या आमच्या जुन्या सहकाऱ्यांना, गोंधळू नका. तुम्ही का गोंधळलेला आहात मला माहिती आहे, तुमची मानसिक अवस्था मला माहिती आहे. आता काल संजय राठोड बोलत होते असं ऐकलं मी, माझ्यामुळे पक्ष सोडला. आदल्या दिवसापर्यंत माझ्यावर बसले होते. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले तेव्हा सामना कारला तेव्हा त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर प्रेमानं. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो, हे सांगणारे संदीपान भुमरे सामना कार्यालयात. वाटल्यात त्याचं व्हिडिओ फुटेज असेल तर काढायला लावतो मी, सगळं आहे. संजय राठोड यांच्यावरच्या संकटामध्ये उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले हे सगळ्यांना माहिती आहे पडद्यामागे. ठीक है, बोलने दो, जो बोलना है उनको करने दो. आमचं मन साफ आहे, उद्धवजींचं मन साफ आहे. आम्ही स्वच्छ मनाने काम करतो. कोणावरती काही भन्नाट आरोप करायचे की शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे. अर्धे लोक पवार साहेबांच्या पक्षातनंच आमच्याकडे आलेले आहेत ना, आणि त्यांचं नेतृत्वच मानणारे लोक होते. एक लक्षात घ्या, शिवसेना खंबीर आणि मजबूत आहे. हे 40 लोक किंवा जे कोणी गेलेत त्यांच्यामुळे शिवसेनेचा एक कप्चा सुद्धा उडालेला नाही. जमिनीवर आहे शिवसेना पूर्णपणे. आणि भविष्यात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा हा मतदार आणि जनता सुद्धा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे आहे. हे महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ, देशालाही दाखवून देऊ. यातून जर त्यांचा मनाचा गोंधळ उडाला असेल तर तो त्यांचा प्रश्न. सर हिंदी में बोल देंगे, बताइए क्या है ये मतलब किस वजह से इन्होंने छोड़ा बोल रहे हैं? देखिए, एक बार ये जो सब हमारे एमएलए है, विधायक है, जो हमारे एक जमाने के बहुत ही नजदीक के साथी थे, आज भी है, हम मानते हैं उनको. तय करना चाहिए कि किस वजह से वो लोगों ने पार्टी छोड़ी. दर दिन एक नया कारण होता. पहला कारण आया हिंदुत्व के मुद्दे पर छोड़ दिया पार्टी. फिर आया कि एनसीपी की तरफ से हमें फंड्स नहीं मिलता था विकास का, डेवलपमेंट का. फिर तीसरा कारण आया कि मुख्यमंत्री हमें मिलते नहीं थे. फिर चौथा कारण आ गया कि कुछ लोग पार्टी के हस्तक्षेप करते थे हमारे विभागों में. और पांचवा छठा कारण आता जाएगा कुछ ना कुछ. बात ऐसे है कि एक बार आप लोग बैठो, सब लोग रात को बैठो, दिन को बैठो, अपने तरीके से बैठो और एक कारण जनता के सामने लाओ कि इस कारण से हमने पार्टी को अलविदा कहा.
ये जरूरदीन नया कारण मत ढूंढो, आप कंफ्यूज है और आप क्यों कंफ्यूज है मुझे मालूम है, हमें मालूम है कि इतने होने के बावजूद पार्टी नहीं टूटी है और महाराष्ट्र का और शिवसैनिकों का मनोबल नहीं टूटा है, वो बढ़ गया है. नहीं चलो. शहाजी बापू असं म्हणतात की जर संजय राऊत हे रोज शरद पवारांची स्तुती करतात रोज सकाळी तर ते राष्ट्रवादी का नाही जॉईन करत? आपण कुठून आलात? आपण शिवसेनेत कधी आलात? मला शहाजी बापूंना मी कधी भेटलो का मला आठवत नाही. तुमचे मोदी साहेबच स्तुती करतायत ना पवार साहेबांची. या देशातला कोणता नेता पवार साहेबांच्या कार्याविषयी बोलत नाही, त्यांच्या कामाविषयी बोलत नाही, त्यांच्या अनुभवाविषयी बोलत नाही. बारामतीमध्ये येऊन स्वतः नरेंद्र मोदी असतील, नितीन गडकरी असतील, भाजपाचेच लोक त्यांची जास्त कौतुक करतात आणि ते कौतुकास्पदच व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातल्या आपल्या नेत्याचं आम्ही कौतुक नाही करायचं राष्ट्रीय स्तरावरचं, तर कोणाचं कौतुक करायचं हे आम्हाला एकदा त्यांनी सांगावं. हे जर बघा कारणं काही असते. तुम्ही त्याच सरकारमध्ये होतात ना सगळे 2.5 वर्ष. बघा सगळं ठीक आहे, झाडं डोंगर हॉटेल सगळं ठीक आहे. कैलास गोरंट्यालचे आमदार आहेत जालन्याचे, त्यांनी त्याला जोडलेलं वाक्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे ना, ते समजून घ्या. हॉटेलच्या पुढे काय किती खोकी. तर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे. बंडखोर आमदारांनी एकदा स्वतःची कार्यशाळा घ्यावी, स्वतःमध्ये जो गोंधळ निर्माण झालाय तो दूर करावा आणि बंडामागचं नेमकं कारण काय होतं ते आधी ठरवा आणि मग बोला, असं संजय राऊत म्हणाले. आणि यानंतर या तासाच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया.